इकडे जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांनी सकाळी विधिमंडळ परिसरात जोरदार आंदोलन केलं आणि महाराष्ट्र तोडण्याचा डाव राष्ट्रवादी कधीच सफल होऊ देणार नाही असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावलेलं होतं। पक्षाच्या खासदारांनी लोकसभेमध्ये या ठिकाणी वेगळ्या विदर्भाची आणि महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली, ठराव आणला। त्या पक्षाचं सरकार राज्यात आहे, त्या राज्य सरकारने सुद्धा या ठिकाणी अधिवेशन चालू असताना अखंड महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट करावं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री आणि या ठिकाणी महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू लागले तर आम्ही ते सहन करणार नाही। तुमचे खासदार अशी वेगळी भूमिका घेत आहेत, तुमचे राज्याचे अध्यक्ष जर महाराष्ट्र तोडण्याची भूमिका घेत आहेत आणि त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री जर त्या भूमिकेला स्पष्टपणे पाठिंबा देत आहेत तर तुम्हाला मंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून राहायचा या राज्याचा अधिकार नाही आहे। गेल्या 2-3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात दुःखाच्या भावना आहेत। आमचा महाराष्ट्र तुटतो की काय अशी भावना आता सर्वदूर पसरलेली आहे। सत्ताधारी पक्ष बीजेपीचे स्वतः अध्यक्ष हे महाराष्ट्राचे लचके तोडण्याची भाषा करतायत आणि म्हणून आमचं आव्हान आहे की आम्ही सभागृह तर चालू देणारच नाही, पण ह्याच्या पुढे जो कोणी महाराष्ट्राच्या विरोधात बोलेल त्याला गावबंदी सुद्धा करू। हिम्मत असेल तर सत्ता सोडा, निवडणुका घ्या, वेगळ्या विदर्भाच्या नावावर मतं मागा आणि मग तुम्हाला महाराष्ट्रात मत काय हे आपोआप समजेल।